मनसे अध्यक्ष राज ठाकरे रायगडचा दौरा करणार आहेत। येत्या 9 ऑगस्टला रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असतील। रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाची ते पाहणी करतील। जिल्ह्यातील मनसेच्या कार्यालयाचं उद्घाटन सुद्धा त्यांच्या हस्ते होणार आहे। तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे येत्या 9 ऑगस्टला रायगडचा 1 दिवसाचा दौरा करणार आहेत। या दौऱ्याची सुरुवात माणगाव येथून होईल। मुंबई गोवा महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी ते करतील। तसंच माणगाव बायपासचं रखडलेलं काम, नव्यानं तयार झालेल्या रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि धोकादायक पुलांची पाहणी सुद्धा ते करणार आहेत, अशी माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे। याशिवाय माणगाव, पेड आणि पनवेल इथे मनसेच्या नव्या पक्ष कार्यालयांचं उद्घाटन सुद्धा राज ठाकरे करणार आहेत, अशी ही माहिती त्यांनी दिली आहे। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार। प्रफुल्ल, येत्या 9 ऑगस्टला रायगडचा दौरा राज ठाकरे करणार आहेत, काय या संदर्भातली अधिकची माहिती आहे? नक्कीच राज ठाकरे बऱ्याच दिवसांनी कोकणच्या दौऱ्यावर येतात। खरं तर मध्यंतरीच्या काळात पक्षात मोठी पडझड झाली होती। बीडमध्ये प्रमुख नेते पक्ष सोडून गेले होते आणि त्यानंतर या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा दौरा महत्वाचा आहे। त्याहून महत्वाचं असं आहे की मुंबई गोवा महामार्गाची ते पाहणी करणार आहेत, कारण कोकणवासियांचं गणेशोत्सव जवळ आलेला आहे आणि त्यामुळे बायपासचं, माणगावच्या बायपासचं काम अर्धवट आहे। ते गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होईल असं सांगितलं जात असतं, तरी त्या कामाची पाहणी करण्यासाठी ते येणार आहेत। त्याचबरोबर मनसेची पक्ष बांधण्याच्या दृष्टीने पुढील वाटचाल कशी असणार आहे याचा आढावा ते घेतील आणि माणगाव, पेड आणि पनवेल इथं पक्ष कार्यालयांची उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे। एकूणच पक्ष संघटन वाढीच्या दृष्टीने आणि त्याचबरोबर कोकणवासियांचा जो महत्वाचा प्रश्न आहे मुंबई गोवा महामार्गाचा, त्या दृष्टीनं राज ठाकरेंचा हा दौरा जो आहे तो महत्वपूर्ण मानला जातो। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।